पुढची बातमी शास्त्री रुग्णालयातील महिला डॉक्टरला मारहाण करण्यात आली आणि या महिला डॉक्टरच्या आईसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधीने। सर काय सांगाल, काय नेमकं आत्ताची कंडिशन आहे आपल्या मुलीची, ज्या ठिकाणी त्या फाईट करत होते? खरं पाहिलं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे। एक गुंड प्रवृत्तीचा नगरसेवक आहे आणि तो अशा पद्धतीने त्या ठिकाणी अश्लील शिवीगाळ करत होता। तुमची जी मुलगी जी आहे डॉक्टर, तिला देखील अश्लील शिवीगाळ करत होता आणि तिथे मारहाण करत असताना तिने त्या ठिकाणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय वाटतंय आपल्याला, आता काय परिस्थिती आहे? ॲक्च्युली नगरसेवक आहेत, हे गुंड प्रवृत्तीचे आहेत। त्यांनी प्राणघातक हल्ला डॉक्टरवर केला, सिस्टरवर केला, नर्सवर, आपल्या मावशी लोकांवर केला। त्यामुळे की वैभव डॉक्टर थोडक्यात बचावला। त्याच्या डोक्यावर मारहाण झाली, सृष्टीला मारहाण झाली आणि गलिच्छ शिव्या डॉक्टर लोकांना दिल्या, त्या कधी त्यांनी ऐकल्या नव्हत्या, काय नव्हत्या। आणि यंग डॉक्टर्स या अशा परिस्थितीत काम करतात, त्यांना सपोर्ट देण्याच्याऐवजी हे नगरसेवक येऊन गुंडागर्दी करतात, डॉक्टरना मारतात, सिस्टरना मारतात, मावशी लोकांना मारतात। हे कोणाच्या याच्यामुळे मारतात? यांना कोणाची बळ मिळतं? यांना कोण अभय देतं? हे कोणाच्या जीवावर एवढे डेअरिंग करतात डॉक्टरवर हात उचलायचा? जेव्हा जे डॉक्टर हे समाजाचे एक प्रमुख घटक आहेत, ते लोकांना सेवा देतात, लोकांचे जीव वाचवतात, वेळप्रसंगी स्वतःची वेळ नसतानासुद्धा ते वेळ काढून सेवा देतात। त्यांनाही जो न्याय मिळायला पाहिजे तो यात मिळत नाही आहे। त्यामुळे डॉक्टर लोक दहशतीखाली आहेत, कारण की दहशत कोणाची? गावगुंडाची आहे, स्थानिक नगरसेवकांची आहे, स्थानिक जे नेते आहेत, स्वतः नेते म्हणतात, त्यांची आहे। त्यामुळे त्या दिवशी जो भ्याड हल्ला त्यांनी केला, एका महिलावर केला, महिला डॉक्टरवर केला, मावशीवर केला, नर्सेसवर केला, त्याचा आम्ही निषेध करतो। कल्याण मेडिकल ईस्ट प्रॅक्टिशनरच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि अशी अपेक्षा करतो की भविष्यामध्ये असे कोणत्याही डॉक्टरवर हल्ला न झाला पाहिजे, त्याला पोलिसांनी प्रोटेक्शन दिले पाहिजे। विशेष माझं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी सिक्युरिटी असताना हा हमला झालेला आहे, सिक्युरिटी समोर हमला झालेला आहे, म्हणजे सिक्युरिटी काय कामाची? त्यासाठी अजून तुम्ही सिक्युरिटी वाढवा आणि महिला अधिकारी आणा, महिला डॉक्टर्स म्हणा, महिला मावशी, सिस्टर, या डॉक्टर सगळ्यांना योग्य प्रोटेक्शन द्या, जेणेकरून ही घटना परत घडणार नाही। तर ही गुंडगिरी मोडून काढणं गरजेचं आहे, अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून व्यक्त होते आहे। आणि नेमकं काय घडलं हे बघण्यासाठी आणि हे समजण्यासाठी सध्या आपण बघत असलेली ही दृश्यच पुरेशी आहेत। कशा प्रकारे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्याचे काही साथीदार या हॉस्पिटलमध्ये आले आणि इथल्या डॉक्टरांची त्यांनी आरेरावी केली, काही डॉक्टरांवर हात उचलला आणि या प्रकाराचा सध्या सर्व स्तरातून निषेध होतो आहे। डॉक्टरांच्या संघटनांनी देखील याचा निषेध केला आहे, तर राजकीय विरोधकांनीही या प्रकारावरून आगपाखड केली आहे।